एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता। त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते। त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही। जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे। आरोप करतायत की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले, पण सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांचेच मतदारसंघ पुढे येत आहेत, तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्त नोंदणी करतायत। त्यामुळे एका बाजूला तुम्ही या योजनेवर टीका। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजची माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तसेच चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्ट महिन्याचे 22-23 दिवस झाले असून सुद्धा जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट बघत आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यांपासून चालू महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये वर्ग केला जात आहे। त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत यायला पाहिजे होता, परंतु अजूनही याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही। त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता आपण यामध्ये पाहू की जुलै महिन्याचा हप्ता 1500 मिळणार का 3000 रुपये मिळणार, कारण पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय सण म्हणजे रक्षाबंधन आहे। राज्य सरकारच्या रक्षाबंधन लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार काय, 3000 रुपये देणार आहे का, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा चॅनल शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता होती, कारण 22 ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा हप्ता वितरणाचा निधी 319 कोटी रुपये विभागाकडून प्राप्त झाला आहे आणि हा GR प्रसारित होऊन 7 दिवस ओलांडून सुद्धा अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे लाडक्या बहीण योजनेतील सर्व पात्र महिला संभ्रमात आहेत की जुलै महिन्याचे 1500 मिळणार आहेत का 3000 रुपये मिळणार। जर पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच 24-25 ऑगस्ट रोजी जर आता वितरित झाले तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये रक्षाबंधन निमित्त ओवाळणी लाडक्या बहिणींना मिळू शकते।
नाहीतर जुलै महिन्याचे 1500 रुपये पुढील दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.